इचलकरंजी बातमी सत्रात आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण सर्व मानव एक आहोत असा मंत्र देणारे थोर संत गुरु नानक यांची जयंती आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात साधेपणाने साजरी करण्यात आली। जयंती निमित्त इचलकरंजी शहरातील सिंधी पंचायत भवन येथे गुरु नानक यांची आरती करून जयंती साजरी करण्यात आली। दरवर्षी जयंती निमित्त संत गुरु नानक यांचा पालखी सोहळा आयोजित केला जातो। पालखी शहरातील मुख्य मार्गावरून सिंधी पंचायत भवन येथे आणली जाते। या सोहळ्याला समस्त सिंधी बांधवांसह शहरातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते। मात्र यावर्षी कोरोनाच्या संकट काळात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली। यावेळी संपूर्ण जगावर असणारे कोरोनाचे संकट लवकर दूर हो अशी प्रार्थना करण्यात आली। संत गुरु नानक यांचे शिष्य कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गुरु नानक यांचा जन्मदिवस प्रकाश दिन म्हणून साजरा करतात। थोर संत गुरु नानक शीख धर्माची शिकवण देत हिंदू मुस्लिम सर्व समाज एकत्र कसा येईल यासाठी ते सदैव प्रयत्न करत असत। समाजात नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी ते सतत चांगल्या गोष्टीचे चिंतन व कीर्तन करत असत। एकता, श्रद्धा आणि प्रेमाने त्यांनी जगामध्ये विचारांची क्रांती निर्माण केली आहे। अशा थोर महासंताला माय महाराष्ट्रकडून कोटी कोटी प्रणाम। इचलकरंजीत ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने झालेल्या अपघातात जयश्री प्रकाश माळी वय 35 व कमल सिद्धप्पा दुधाळे या दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाल्या। सांगली नाका परिसरात ही घटना रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या अपघातामुळे इचलकरंजी सांगली रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। नांदणे येथून ऊस घेऊन ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक MH09 CJ 6467 इचलकरंजी मार्गे साखर कारखान्याकडे निघाली होती। ट्रॅक्टर ट्रॉली इचलकरंजी सांगली नाका परिसरात आली असता येथे चढण व वळण असल्याने वाहनावरील वाहन चालकाचा ताबा सुटला। ट्रॅक्टरची ऊस भरलेली ट्रॉली पलटी झाली। या अपघातात शिरोळ येथून बंदोबस्तानंतर मोपेडवरून परतलेल्या जयश्री माळी व कमल दुधाळे या दोन महिला कॉन्स्टेबल ट्रॉली खाली सापडल्या। यात त्या दोघीही जखमी झाल्या। त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनास्थळी शहर वाहतूक व गावभागचे प्रभारी निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या पथकाने धाव घेतली, वाहतूक सुरळीत केली। त्यानंतर घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांनी भेट दिली। ट्रॅक्टर चालक सुनील बोरगावे याला गावभाग पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे। दरम्यान येथील रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित पडला आहे। मात्र याकडे बघण्यास पालिकेला वेळ नसल्याचे दिसते। त्यामुळे विकासाच्या गप्पा मारणाऱ्या नगरसेवकांच्या कामकाजाबाबत तसेच प्रत्येक वेळी नवे उत्तर देण्याच्या पालिका अधिकाऱ्यांच्या प्रवृत्तीमुळे मात्र विकास कामांचे 12 वाजताना दिसत असून त्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। एक व्यापारी आज चक्क एक बॅरेल भरून मांस या ओढ्यात टाकताना आमच्या कॅमेऱ्यात कैद झाला। कॅमेरा दिसताच त्याने धूम ठोकली। मात्र दिवसाढवळ्या या व्यापाऱ्यांचे असे धाडस होते याला कारण पालिका प्रशासनाची सवलत होय। CETP प्लांट जवळ असणाऱ्या ओढ्यात नेहमी कचरा टाकला जातो। त्यात शहरातील काही हॉटेल व फेरीवाले व्यापारी अग्रेसर आहेत। त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नेहमी केली जाते। मात्र राजकीय दबावाखाली पालिकेतील अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जाते। राजरोसपणे ओढ्यात मांस टाकणाऱ्यावर आणखी किती दिवस पालिकेची कृपादृष्टी राहणार असा सवाल नागरिक करत आहेत।